नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण विरार पश्चिमला उपस्थित आहे। सध्या आपल्या बरोबर अशी खास व्यक्ती मौजूद आहे की एकेकाळीमध्ये भारतीय जनता पार्टी जे आता इकडे त्यांचे आमदार आहे, त्यांचे खासदार आहे, राज्यात त्यांची सरकार आहे, त्यांचे ते विरार शहराचे उपाध्यक्ष होते। सध्या त्यांच्या बरोबर आपण माहिती घेणार आहे, कारण की ज्या प्रकारे महानगरपालिकाचे कार्यकारी अभियंता, मोठे पदाधिकारी किंवा वेगवेगळे इंजिनियर कशा प्रकारे काम करतात आणि कशा प्रकारे जे कॉन्ट्रॅक्टर असतो त्यांना पाठिंबा देतं, या सर्व गोष्टीवरती थेट प्रदीप नर यांच्याशी आपण चर्चा करणार आहे। प्रदीप नरजी नमस्कार। नमस्कार, मी प्रदीप नर। म्हणणं ज्या प्रकारे भरपूर दिवसांनंतर आपली भेट झालेली आणि काही माहिती आपण समोर आणलेली आहे, काय करणार आता? तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे का काय वेगळ्या पक्षाला आपण काम करताय? नाही, मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे, पण मी माहिती अधिकारातून जी माहिती मिळवली आहे, मी माहिती अधिकार वसई पालघर उपाध्यक्ष आहे। मी त्यातून जो महानगरपालिकेत माहिती अधिकार टाकलेला, माहिती अधिकारात जी माहिती मला मिळाली की 30/24चा एक कार्यादेश आहे, त्या कार्यादेशमध्ये गडकरी नगर चंदनसार येथे गटार लाईन रस्त्याच्या मधून बनवायचं काम दिलेलं विशाल दिलीप गुप्ता यांस 55,19,253 रुपयाचं ते काम 120 दिवसाच्या मुदतीत पूर्ण करायचं होतं। ते काम पूर्ण झालं नाही। कधी कॉन्ट्रॅक्ट भेटला होता? किती वर्ष झाले या सर्व गोष्टी? आता हे 24चं काम आहे, बरोबर, 2 वर्ष झालीच। 2 वर्ष आणि 120 दिवसात त्याला कार्य करा। त्याच्यानंतर मी पत्रव्यवहार केला, माहितीचा अधिकार टाकला। त्या माहितीच्या अधिकारात माहिती काही उघड झाली की त्याला 2 वेळेस मुदतवाढ दिली। 2 वेळेस मुदतवाढ देऊनही ते काम पूर्ण झालेलं नाही। त्याच्यानंतर माहितीच्या अधिकारात असं मला निदर्शनास आलं की 50% काम झालंय, तिथे झालेलं 35 ते 40% काम। मग अधिकाऱ्यांनी तिथे लक्षच दिलं नव्हतं, काही नव्हतं। मग 35% काम, 40% कामाचं हे 50% काम लिहून देतात, कारण लोकांना तिकडून येण्या जाण्याला त्रास होत होता। म्हणून मी माहिती घेतली, तर माहितीत हे निष्पन्न झालं। त्यानंतर त्याला परत एकदा मुदतवाढ देण्यात आली, 2दा त्याला मुदतवाढ दिली। किती महिन्याची मुदत होती? म्हणजे पहिला मुदत कधी देण्यात आली, दुसरी मुदत कधी? पहिली मुदत त्याला 30/6/25 आणि दुसरी मुदत 30/11/25, म्हणजे 6 महिन्याचा गॅप आला तरी ते काम पूर्ण होत नाही। 120 दिवसाची मुदत तुम्ही सांगता, पण 6 महिने जे देऊन बी काम पूर्ण न झालं। त्यानंतर मी पत्रव्यवहार केला, हे बघा पत्र 11/3/26 पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहारात प्रदीप पाचंगे, संजय कुलकर्णी, सतीश सूर्यवंशी यांना हे पत्र दिलेलं। या पत्राच्या अनुषंगाने पत्र वर्ग करण्यात आलं सुरेंद्र ठाकरे साहेबांकडे। जेव्हा नावानिशी पत्र असताना सुरेंद्र ठाकरे यांना पत्र ते वर्ग करण्यात आलं। त्यांनी पत्र परत वर्ग केलं दुसऱ्याकडे। कार्यकारी सुरेंद्र ठाकरे तर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आहे, त्यांना कशा प्रकारे वर्ग? यांना वेळच काढायचा होता ना, म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळच काढायचा होता। हे काम प्रदीप पाचंगेजीचं आहे। प्रदीप पाचंगे यांना पत्र नावानिशी आहे तिन्ही अधिकाऱ्यांना, पण यांना वेळ काढायचा होता म्हणून तो पत्र दाखवला सुरेंद्र ठाकरे साहेबांकडे। त्यांनी वर्ग केला 1 महिन्यानी, 2/4ला वर्ग केला। मी 1 महिना त्याच्यात काढला। त्याच्यानंतर जेव्हा कार्यकारी अभियंत्यांकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करतोय। ब्लॅकलिस्ट केली तर ब्लॅकलिस्टचं मला पत्र दिलं, हे बघा। त्याला पालिकेने नोटीस काढली की त्याला आम्ही काळ्या यादीत टाकतोय। ठीक आहे, काळ्या यादीत टाकतो, तर त्याचा अहवाल अजून आला नाही। त्यानंतर त्यांनी काम चालू केलं पत्रव्यवहारानंतर। मग इतके दिवस हे अधिकारी झोपलेले का? त्याच्या मागे का नाही लागले? मी बोललो आता त्याला मुदतवाढ तुम्ही दिली नाही, मुदतवाढ दिली नाही, त्याला काळ्या यादीत टाकायचं, मग तो काम कसा करतोय? तोच कॉन्ट्रॅक्टरला परत महानगरपालिकेने काम केलं आणि तोच करतोय आताही। आणि अजूनही काम झालं का? नाही झालेलं, आज दिनांकपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही। मग तोच काम करतोय, त्याला काळ्या यादीत टाकलं। आणि मी निखिल देवरे, ठेका कनिष्ठ अभियंता यांना फोन करून विचारलं, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, तर त्यांनी काय सांगितलं की त्याला आम्ही प्रत्येक दिवशी 100 रुपये दंड लावतोय। मग हे तुम्हाला पहिलं दिसलं नव्हतं का दंड लावायचं?
ज्या वेळेला त्याला 2 वर्ष झाली काम चालू होतं तर तुम्हाला पहिलं दिसलं नाही का दंड लावावं? मी तुम्ही झोपा काढत होता. मी तुमचं काहीतरी त्याच्याशी साठवलोटा आहे. साठवलोटा आहे म्हणून तुम्ही त्याला दंड लावत नव्हता. आम्ही जेव्हा पत्रव्यवहार केला त्याचा पाठपुरावा करतोय तेव्हा तुम्ही आम्हाला सांगताय की दंड लावताय. काय? पण दुसरी मोठी गोष्ट अशा पण आहे का दुसऱ्या ठिकाणी आपले वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित एक ठिकाणी एक भाषा रोडमध्ये ते पाहणी करायला गेले रात्रीच्या आणि त्यांनी थेट सांगितलं काम बरोबर झालं नाही तर त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये करता येईल, कुठलाही तो कॉन्ट्रॅक्टर असो. तर आता अशा प्रकारे काम करणारे लोकांना ब्लॅकलिस्ट का करण्यात नाही आला? कारण ह्याच्यात यांचे हात मिळवून कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्या संगनमताने काम होत आहे. म्हणजे आमदार बोलतात त्याचं काही व्हॅल्यू नाहीये का? काही नाही, कारण यांच्या संगनमताने काम होत आहे. लोकांचं काही होऊन दे, यांना काही घेणं देणं नाही. आता तुम्ही बघितलं असाल गेल्या वर्षी नवरात्रीत पावसात किती ऍक्सिडेंट झाले, किती जीवाशी गेले, यांना काही पडलं नाही कारण यांच्या घरचं मरत नाही, यांना काही घेणं देणं नाही. तर आताही काम संपूर्णपणे पूर्ण नाही झाले. पावसाळा लागणार आहे. पावसाळा कधीही चालू होईल, त्यात काम सर्व बंद असतो. काम बंदच असतो. आता पत्रव्यवहार केल्याच्या नंतर पाठपुरावा करतोय तर ते काम चालू केलंय. मग तुम्ही ह्याच्या आधी का नाही त्याचं काम चालू केलं? किती % काम बाकी आहे? आता त्यांनी केलं, आता काय 10-20% बाकी आहे काम. नाही ते आता ह्या 15 दिवसात त्यांनी काम चालू केलंय तेव्हा ते 10-20% काम बाकी राहिलंय आणि 3 स्टेपमध्ये काम केलंय. त्या कामाची पाहणी झाली नाही तर हलक्या दर्जाचं काम झालेलं आहे तिकडे. म्हणजे एक ठिकाणी 55 लाखाचा टेंडर, दुसऱ्या ठिकाणी 120 दिवसाची मुदत आणि त्यानंतर 2 वेळा पालिकेच्या अधिकारीकडे मुदत वाढ आणि त्यानंतर सर्व पाठिंबा देतात सर्व अधिकारी. हे कितपत योग्य आहे? मग हे यांच्यात हात मिळवणी आहे ना, यांच्या टक्केवारी असेल ना, हाय टक्केवारी असेल ना, हाय दिसतंय ना, म्हणून तर हे हलगर्जीपणा आहे. कारण मी गेल्या हप्त्यात मंगळवारी कार्यकारी अभियंत्यांकडे भेटलो की साहेब ह्या पत्राचं तुम्ही काय झालं? बोलतात अजून माझ्याकडे अहवाल आला नाही. तुम्ही महापौर साहेबांशी भेटले का आता नाही, सध्या? आता आम्ही महापौर साहेबांना भेटणार आहे. कारण ह्या ज्यात आता मी उद्याची भेट मंगळवारची, उद्या जर मला त्या लोकांनी योग्य तो न्याय दिला नाही तर आम्ही आंदोलनाला बसणार आहे. की सत्ताधारीपणे आता आपली पण सत्ता आहे, अर्ध्यावर आपले पण विरोधी पक्षमध्ये नेता आहे, सध्या बहुजन विकास नाही, आघाडी सर्वांना सत्ता आहे आणि महापौर चांगले काम पण करतात, तुम्हाला माहिती असेल तर त्यांना तुम्ही माहिती द्या. त्यानंतर पुढची महापौरांना बी माहिती देणार, विरोधी पक्षाला बी ही माहिती देणार की ह्याच्यात हे काम होत नाही. हे असे भ्रष्टाचारी अधिकारी असल्या कारणाने जनतेचा पैसा ह्यांनी वाया घालवला. जेव्हा मागील 5 वर्ष नव्हती तेव्हा तर यांनी घालवलंच, पण आताही सत्तेत येऊन बी हे घालवत आहे. म्हणजे विशाल दिलीप गुप्ता नावाचा व्यक्तीला एवढा पाठिंबा का? यांचे हात मिळवणे आहे ना साहेब. पैशाची काय घेवाण असणार ना, 100% दिसतंय ना. जेव्हा तुमच्याकडे अजून अहवाल येत नाही 1-1 महिन्यानंतर, मग तुमचे अधिकारी करतात काय? लिपिक करतो काय? नाही झालं तर आंदोलन करणार नक्की. हा, कारण नक्की 100%. कारण मी आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे. हे बघा आयुक्तांचं पत्र आहे कॅमेराला 27/3. आयुक्त साहेबांना बी पत्र दिलेलं आहे. आता उद्या मी पत्र आंदोलनाचं पोलीस स्टेशनला व आयुक्तांना देणार आहे. आम्हाला न्याय द्या, जनतेला न्याय द्या. एक तर जर तुम्ही कोणी जनतेकडून माणूस गेला काही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन त्यांना बोलायची शिस्त नाही, उद्धट भाषेत बोलतात अधिकारी. निखिल देवरे याचे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग ऐकवीन तुम्हाला कशी आहे त्याची उद्धट भाषा. आम्ही जनतेला ऐकू ना, कारण हे स्वतःच अधिकारी समजतात. काय याला विचारलं तुम्ही आदेश दिलाय, तुम्हाला माहिती आहे का कुणाचा आदेश आहे? बोलतो नाही. बोलतो मी साहेबांना दाखवतो, माझ्याकडे व्हॉट्सअप आहे, त्यांना हे पत्र पाठवलेलं. म्हणजे ह्यांना सूर्यवंशी साहेब भेटतच नाही. तो बोलतो मला साहेब भेटतच नाही. 10 दिवस अधिकारी भेटत नाही याला. सूर्यवंशी साहेबाला 10 दिवस भेटत नाही काय? मग हा काम कुणाचं करतो? पुढे नाही झालं तर तुम्ही आंदोलन 100% त्याला काळ्या यादीत टाकलंच पाहिजे. नोटीस पण जाहीर झालेली आहे. हा, नोटीस जाहीर झालेली आहे. मग ही नोटीसचा अहवाल अजून का लपवताय ते लोक? मग यांच्या हात मिळवणी आहे. बरोबर. बघितलं ज्या प्रकारे प्रदीप नर जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी माहिती अधिकाऱ्यामधून एक माहिती मिळवलेली आहे, ज्या प्रकारे गेल्या वर्षापासून एक कॉन्ट्रॅक्ट पास होतो विशाल दिलीप गुप्ताच्या नावाला व्यक्तीचा आणि त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट किती 55 लाखाचा असतो. तो पैसे कोणाचे? सामान्य जनतेचे, जे जनता टॅक्स पेअर असतात आणि ते पैसे जे कशा प्रकारे महानगरपालिकाचे जे मोठे अधिकारी आहेत पाचंगेजी, सूर्यवंशीजी या कशा प्रकारे नष्ट करत आहेत. तुम्ही बघितलंच असेल. 120 दिवसाची मुदत कुठे ना कुठे 2 वर्ष संपायला आले, अजूनपर्यंत रोड पूर्णपणे काम झाला नाही. कशा प्रकारे आता ह्या सर्व गोष्टीवरती वसई विरार महानगरपालिकेचे महापौर आणि आयुक्त
काम करणार का हेही सुद्धा बघण्यासारखं असेल. अन्यथा प्रदीप नरनी थेट आव्हान दिलेलं आहे का मी हे सर्व गोष्टी झाली नाही, त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकला नाही तर मी थेट डायरेक्टली त्या रस्त्यावरती बसून आंदोलन करणार. हे सर्व गोष्टी बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही तुम्हाला पुढेही दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.